नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आज नवीन एक विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे नवीन जे ॲड येणार आहे किंवा नवीन ज्या भरतीची आपण वाट बघतोय ती आहे नगर परिषद ऑब्लिक त्याला काय म्हणता येईल नगरपालिका भरती. मग यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला आपण तर मालेगाव महानगरपालिकेची ॲड जी असणार आहे ही येणाऱ्या ज्या काही काळामध्ये असणार आहे ती 100% येणार आहे. त्याची जी बिंदू नामावली आहे ती तयार झालेली आहे. त्याचे मागणी पत्र वगैरे सगळ्या गोष्टी प्रोसेस झालेल्या आहेत. आता फक्त भरती जाहीर होण्याचे जे चान्सेस आहे ते आता जवळ येऊन ठेपलेले. यामध्ये जर आपण विचार केला प्रामुख्याने तर टोटल जे आहे तुमचे यामध्ये एक साधारणतः 686 पदांची जी येतं ते ऍड असणार आहे. यामध्ये टेक्निकलचे पण पद असणार आहे, त्यानंतर फायर ब्रिगेड म्हणजे अग्निशमनचे पण जागा असणार आहे आणि आपले जे आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाचे जाहिरात पद असणार आहे. त्यामध्ये प्लेन जे असणारे पद जे सरळ सेवेचे असतात किंवा क्लरिकल लेवलचे जे असतात ते पद पण ह्या भरतीमार्फत भरले जाणार आहेत. ही एक्झाम कोण घेणार, पद किती असणार, त्याचा सिलेबस काय आहे, त्याची वयोमर्यादा काय असणार आहे, अभ्यासक्रम कोणकोणता आहे, या सगळ्या गोष्टींचा मागोवा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचं, शेअर करायचं आणि जर नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे नवीन नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. यामध्ये जे सगळे डिटेल जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर ही बातमी बघितली असेल त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष देऊन लागतील की मालेगाव मनपात 686 पदांच्या भरतीसाठी शासनाला प्रस्ताव दिलेला आहे. तर प्रस्ताव दिलेला आहे 2011 पासूनची भरती झालेली नाही कोणती मालेगाव महानगरपालिकेची. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती झाली, 2 वेळेस झाली, पण जी रेग्युलर जे आहे परमनंट भरती ती परमनंट भरती 2011 पासून झालेली नाही. तर यावेळेस त्यांनी आता बिंदू नामावली वगैरे सगळ्या तयार गोष्टी झालेल्या आहे, प्रस्ताव दिलेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मंजुरी पण आलेली आहे अशी आपल्याला चान्सेस किंवा आपल्या अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली. तर भविष्यामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्येच ही ऍड आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या ऍडसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. याची जी पुढची प्रोसेस आहे त्याची भरती प्रक्रिया कोण घेणार, त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा काय आहे, या सगळ्या गोष्टींची जी डिटेल आहे आपण त्या पुढे बघू. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे की भरती ही कंत्राटी पद्धतीने होणार की सरळ सेवा. म्हणजे कंत्राटीचे 2000 मी तुम्हाला म्हटलं तसं 2011 नंतर, कारण प्रॉपर मी मालेगावचा आहे मला माहिती बरोबर. 2 वेळेस कंत्राटी भरती झाली होती मालेगाव महानगरपालिकेची, पण परमनंट भरती 2011 पासून नाही झालेली. 2011 पासून भरती नाही झालेली त्यावेळेस या वर्षी. त्याच्यामुळे 100% ती ऍड जी आहे ती सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहे. कोण घेणार एक्झाम तर कशी होणार त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिक्लेअर करतो. एक्झाम जी असणार ही टीसीएस मार्फत म्हणजे अंतर्गत आपण याच्यात उल्लेख केलेला नाही, पण तुमची जी एक्झाम ही टीसीएस या सरळ सेवा एक्झाम जी घेते कंपनी त्या कंपनी मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे. आणि सरळ सेवेचा जो पॅटर्न असतो टीसीएसचा तो पॅटर्नच इकडे पुढे फॉलो केला जाणार आहे. याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम जो असणार आहे तो टेक्निकल साठी वेगळा असणार आहे, एक पार्ट 40 मार्कांचा जो असणार आहे तो, आणि जे रेग्युलरचे पद असणार आहे त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडचा असेल किंवा आरोग्य विभाग असेल किंवा मग बाकीच्या पदांसाठी त्याची वेगळ्या घेतल्या जाणार. त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यातून बघणार आहे. प्रस्तावित नोकर भरती आहे 686 पद आहे. किती म्हणलं तुम्हाला मी? 686 पद. 686 पदांसाठी टोटल भरती केली जाणार आहे. याच्यामध्ये मनपात जे तुम्हाला म्हटलं तसं की कोणती सरळ सेवा पद्धतीने भरती केली जाणार आहे. बिंदू नामावली वगैरे सगळ्या गोष्टी पुढे डिक्लेअर झालेल्या आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम जर बघितला तुम्ही पाठीमागच्या भरतींचा जर आपण विचार केला, नगरपालिकेच्या असतील नगर परिषदांचा असतील, त्याचा जो पॅटर्न असतो टीसीएसचा त्यामध्ये जर मराठीला बघितलं तुम्ही तर मराठीला 15 मार्क असतात तुम्हाला, इंग्लिशला 15 मार्क असतात, त्यानंतर बौद्धिक क्षमता जातात. याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण आहे. इथं लिहून देतो तुम्हाला मी, एक मिनिट. हा, गणित गणित प्लस बुद्धिमत्ता, गणित प्लस बुद्धिमत्ताला 15 मार्क आणि सामान्य ज्ञान याच्यामध्ये कोणतं आपले जीकेजीएस म्हणजे जे आपले जीकेजीएस चे विषय याला 15 मार्क आणि तांत्रिक घटक ज्या पदासाठी आपण अप्लाय करणार आहे त्याचे 40 प्रश्न. याच्यामध्ये जर तुम्ही तांत्रिकचे जे पद आहे, टेक्निकलचे जे पद आहे त्या टेक्निकलच्या पदांसाठी टेक्निकलचा सिलेबस राहील तुम्हाला. फायर ब्रिगेड म्हणजे अग्निशमन जर असेल तर त्याबद्दलचे 40 प्रश्न राहतील. बाकीचे क्लरिकलचे भरले जाणार आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला या इथंच ते प्रश्न तुमचे काय प्लस होऊन जातील. कुठे जीएस मध्ये हे प्रश्न प्लस होऊन जातील. हा तांत्रिक घटक जो आहे हा आपल्याला रेग्युलर जे पद आहे आपले क्लरिकलचे त्यांच्यासाठी हा तांत्रिक घटक नसतो. ते प्रश्न किंवा ते मार्क जे आहे आपले ते त्याच्यामध्ये प्लस होऊन जातील, याच्यामध्ये ते मार्क वाढून जातील. मग बाकीचा हा वरचा जो क्रायटेरिया याच्यात पण 5-5 प्रश्न तुमचे वाढू शकतात. याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तुम्ही तर 100 प्रश्नांचा पेपर होईल तुमचा आणि त्याला मार्क असतील तुमचे 200.
म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क. आणि आता वेळ किती असणार आहे आपला, जर विचार केला तुम्ही तर टीसीएस पॅटर्नचा 2 तास. 2 तास वेळ, 2 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला ते 100 प्रश्न कव्हर करायचे आणि 100 प्रश्नांना 200 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. अशा पद्धतीने आपल्याला हा सिलेबस तुम्हाला लक्षात आला असेल. याची जी सविस्तर हे ज्यावेळेस ऍड येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी तर क्लिअरच होतील, पण संभाव्यता म्हणजे जेणेकरून आपल्याला तयारी करायला सोपं जातं की बाबा आपण काय याच्यात बदल केला पाहिजे किंवा कुठल्या वेने आपण गेलं पाहिजे. आणि यामध्ये जर तुम्ही आपण वयोमर्यादेचा जो विचार केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कमीत कमी जे वय असतं तुमचं ते 18 असतं आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षापर्यंत. इथं दिलंय तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी आपले बांधव त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत. आणि अंशकालीन जे कर्मचारी आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो त्यांच्यासाठी ही सूट असते, तर 55 वर्षापर्यंत तुम्ही अंशकालीन जे कर्मचारी आहेत तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे तो फॉर्म ज्यावेळेस ऍड येईल आपल्याला त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या डिटेल देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, म्हणजे कुठली नवीन अपडेट आली की तो तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येते. बरोबर, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या आपण डिक्लेअर केल्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या भरतीसाठी जे असणार आहे तर बॅच आहे का सर तुमच्याकडे, तर बॅच आपल्याकडे 100% आहे. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन जे ऍप आहे आपलं रिलायबल SPK, हे ऍप तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यावरती त्यामध्ये नगर परिषद आणि नगरपालिकेच्या बॅचेस तुम्हाला दिसतील. सोबतच आपले MPC चे पण आहे, जे आता सरळ सेवेचे पद आपल्याकडे कंबाईन किंवा ग्रुप सी मध्ये गेलेले आहेत, त्यासाठी पण आपल्याला MPC ची जी बॅच आहे ती आपली बॅच सुरू झालेली आहे, त्याचे लेक्चर पण चालू झालेले आहे. ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि स्पेशल जर तुम्ही नगर परिषदेचा विचार करत असेल तर नगर परिषदेच्या सिलेबसवरची जी बॅच आपण ती पण आता आपण सुरू करणार आहोत. तर त्या बॅच पण तुम्हाला तिथं डेमो लेक्चर बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन आपलं रिलायबल SPK नावाचा ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून त्यावरती फ्री डेमो लेक्चर अपलोड केलेले आहे. फ्री स्टडी मटेरियल पण आहे त्यामध्ये स्टेट बोर्ड पण आहे फ्रीवाले, काही टेस्ट आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही तिथे जाऊन त्याचा लाभ घेऊ शकता, ते फ्रीमध्ये बघू शकता. चालतंय मित्रांनो, थांबूया.